आपण बघताय टी टाइम न्यूज एबीपी माझावर. बातमी सोलापूरमध्ये. सोलापूरच्या मोदी परिसरामध्ये रेशनच्या तांदळात चक्क मेलेला साप सापडलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राम भंडारेंनी रेशनचं धान्य आणलं, त्यानंतर 4 दिवस भंडारे कुटुंबियांनी त्याचं जेवणही केलं. मात्र आज त्याच तांदळाच्या पोत्यात मेलेला साप आढळल्याचा दावा भंडारे कुटुंबियांनी केलाय. या घटनेनंतर परिसरातल्या नागरिकांच्याही घरांमध्ये धान्यात अळ्या आढळल्या आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी दाखल होत परिमंडल अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. दुपारी 12 वाजता बघितलं आम्ही. डब्यात भरायला गेलो ना, ते बाहेर आले. कधी आणलेला तांदूळ आहे? मंगळवारी. तुम्ही हे 2-3 दिवस म्हणजे शिजवले, शिजवून खाल्ले आम्ही. प्रशासन, तुम्ही या रेशन दुकानदाराला हे सगळं सांगितलंय का? आता हे सगळं सांगितलं त्यांना. हा जो प्रकार झालाय हा खरंच विचित्र आहे. कारण गोरगरिबांना जर तांदळामध्ये साप देत असेल तर ह्याच्यापेक्षा मग डायरेक्ट विष घालून दिलं तर काय, अशा लोकांची भावना आहे नागरिकांची. रोज हेच आहे सगळं, आम्ही धुवून खाता. ते निघेले तर तिकडनंच येतं, आम्ही काय करायचं? आम्ही आलेलं हे देता तुम्हाला. गहू तर एक वेळा एवढं घाण असतंय ना, सांगायला नको. बोलायला गेलं तर ते लोक म्हणतात फुकटचं देतात, तुम्हाला हे पण नको असेल तर धान्य परत जात आहे. तुम्हाला पाहिजे का नाही? मजबुरी आहे आमचं. फुकटचं एवढं धान्य भेटतंय म्हणल्यावर आम्हाला कसलं का होईना धुवून खाऊ, असं आमचं हे आहे, विचार असते. तर यासोबत या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय. एक छोटासा ब्रेक नंतर महाराष्ट्र लाईव्ह दीपक सोबत पाहत राहा एबीपी माझा. 14 सप्टेंबरचा भारत पाकिस्तान सामना